गरिबी ही फक्त पैशांची नसते, इमोशनल कधी कधी ती माणसाच्या स्वप्नांनाही लहान करून टाकते. एका छोट्याशा गावात गौरी नावाची मुलगी राहत होती. घर गरीब होतं, पण संस्कार मात्र खूप श्रीमंत होते. सकाळ झाली की गौरी पाण्याच्या घागरी घेऊन विहिरीवर जायची. आई चुलीवर भाकरी करत असायची आणि वडील रोजंदारीच्या शोधात बाहेर पडायचे. घरात पैशांची कमी होती, पण प्रेमाची नाही. गावातले लोक मात्र त्यांच्या गरिबीची थट्टा करायचे. गरीब घरची मुलगी, हिच्याशी कोण लग्न करणार? हुंडा द्यायला पैसे तरी आहेत का? हे शब्द गौरीच्या कानावर पडायचे आणि तिचं मन आतून तुटायचं. पण गौरी हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. ती लोकांच्या घरची भांडी घासायची, शेतात काम करायची आणि लहान मुलांना शिकवायची. कारण तिला माहिती होतं, गरिबी नशिबाने मिळते, पण हार मानणं हा स्वतःचा निर्णय असतो. एका रात्री तिने आई वडिलांना बोलताना ऐकलं, आपल्या मुलीचं लग्न कसं होणार? आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता. त्या रात्री गौरी खूप रडली, स्वतःसाठी नाही तर आई वडिलांसाठी. पण म्हणतात ना, देव प्रत्येकासाठी काहीतरी चांगलं लिहून ठेवतो. एका दिवशी गावात आदित्य आला. श्रीमंत घरचा मुलगा, पण मनाने खूप साधा. त्याने गौरीचं सौंदर्य नाही पाहिलं, तर तिची मेहनत आणि संस्कार पाहिले. त्याने आपल्या आई वडिलांना सांगितलं, मला पैशांची नाही, चांगल्या मनाची मुलगी हवी आहे. काही दिवसांनी आदित्यचं कुटुंब गौरीच्या घरी आलं. गौरीची आई घाबरत म्हणाली, आमच्याकडे द्यायला काहीच नाही. तेव्हा आदित्यचे वडील हसून म्हणाले, आम्हाला हुंडा नको, फक्त तुमची मुलगी हवी. हे ऐकताच गौरीच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या दिवशी गरिबी हरली आणि माणुसकी जिंकली. लग्नाचा दिवस आला. मोठा हॉल नव्हता, महागडे कपडे नव्हते, पण त्या लग्नात खरं प्रेम होतं, आदर होता आणि दोन मनांचं सुंदर नातं होतं. निरोपाची वेळ आली. गौरी आईला मिठी मारून रडत म्हणाली, काळजी घे आई, आपण गरीब असलो तरी कधीच छोटे नव्हतो. कारण माणसाची श्रीमंती पैशाने नाही, तर त्याच्या मनाने ठरते. आणि खरं प्रेम कधीच पैशांवर अवलंबून नसतं.